तर परभणीत थंडीचा जोर चांगलाच वाढलाय। परभणीमध्ये पारा 5.5 अंशांवर आलाय, त्यामुळे हाडं गोठवणारी थंडी जाणवते। ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटायला लागल्यात। पुढील 2 दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। परभणीतल्या थंडीची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे। परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलेला आहे आणि मागील 8 दिवसापासून परभणी जिल्ह्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहेत। मागील 2 दिवसापासून तापमान बघितलं तर 5.9 5.5 एवढे जात आहे। ग्रामीण भागात आपण बघितलं तर शेतकरी आपल्या शेतात पाणी द्यायला जात आहेत एवढ्या थंडीचं। आणि आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण विचारू नेमकी कशी थंडी, कशा प्रकारे थंडी पडली आहे। कशी थंडी आहे मामा? थंडी अपाट पडलेली। पाणी द्यायला आला तुम्ही शेतात? पाणी द्यायला आलो, लाईट 10 वाजता येते। 10 वाजता गेले फिरक्या फिरताना याच्यात गेले, चिखलामध्ये गेले की बाहेर येऊन तापावं लागले साहेब। बाबा बाबा थंडी 8च्या बाहेर, सकाळी 8 वाजता उठावं लागेल घरून आणि रात्रीला 6लाच घरात बसावं लागेल जाऊन, एवढी थंडी आहे। आणि बाहेर जर आलं तर डायरेक्ट जाळाचा याचा सहारा घ्यावा लागेल, शेकोटीचा। खूप थंडी पडलेली आहे। घराच्या बाहेर निघणं बी अवघड झालेलं आहे। आम्ही सेकाटा घेत आहे, खूप थंडी आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, लिमला, परभणी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।